नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, प्रकरण 15 क्षेत्रफळ यामधील सराव संच 15.3 मधील गणित आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत। तर आपण ही गणित बघण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन क्लिक करावं, जेणेकरून मी पाठवलेल्या प्रत्येक व्हिडिओची लिंक आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल। मुलांनो, इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या गणिताचा प्रत्येक सराव संच आणि प्रत्येक सराव संचातील प्रत्येक गणित आपल्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मध्ये उपलब्ध आहे, म्हणून सर्वांनी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती करतो। तर इथे पहिले गणित आहे, चौकोन एबीसीडी मध्ये लेंथ ऑफ एबी बरोबर 13 सेंटीमीटर, लेंथ ऑफ डीसी बरोबर 9 सेंटीमीटर, लेंथ ऑफ एडी बरोबर आहे 8 सेंटीमीटर। तर चौकोन एबीसीडी चे क्षेत्रफळ काढा। इथं चौकोन एबीसीडी ची आकृती आपण काढलेली आहे। तर या आकृतीमध्ये या एबीचं माप सांगितलेलं आहे 13 सेंटीमीटर, या डीसीचं माप सांगितलेलं आहे 9 सेंटीमीटर आणि एडीचं माप सांगितलेलं आहे 8 सेंटीमीटर। तर मुलांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, हा कोणता चौकोन आहे तर समलंब चौकोन आहे। समलंब चौकोन म्हणजे ह्या समलंब चौकोनामध्ये काय असते, समलंब चौकोनामध्ये दोन बाजूंच्या जोड्यांपैकी एक बाजू कशी असते, परस्परांना समांतर असते। तर ही बाजू एबी आणि बाजू डीसी ह्या दोन बाजू कशा आहेत, परस्परांना समांतर आहेत। मग ह्या दोन समांतर बाजू आणि ह्या दोन बाजू समांतर आहेत का, नाही। मग याचं सूत्र असते समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असते की 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर। मग समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजू कोणत्या कोणत्या सांगितल्या, एबी आणि सीडी याचं माप सांगितलं आपल्याला, आणि लेंथ ऑफ एडी किती सांगितलेलं आहे 8 सेंटीमीटर। परंतु लक्षात घ्या, हे एडी जी आहे या समलंब चौकोनाची काय आहे, उंची आहे। का आहे, कारण इथे कोन डी हा काय सांगितला, काटकोन आहे म्हणून सांगितला, म्हणजेच हा काटकोन आहे, म्हणजेच लेंथ ऑफ एडी ही काय आहे, या समलंब चौकोनाची उंची आहे। मग इथे आपण लिहूयात, चौकोन एबीसीडी ह्या समलंब चौकोनात लेंथ ऑफ एबी बरोबर आहे किती सांगितलं, 13 सेमी, आणि लेंथ ऑफ डीसी किती सांगितलं, 8-9 सेमी। ह्या काय आहेत, समांतर बाजू आहेत, ह्या समांतर बाजू आहेत। आणि लेंथ ऑफ एडी ही जी काय आहे, ही काय आहे, समलंब चौकोनाची उंची आहे। उंची बरोबर किती आहे, ही 8 सेमी आहे। म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, ते सूत्र लिहायचं, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर बरोबर आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज। आता समांतर बाजू कोणत्या कोणत्या सांगितल्या या ठिकाणी, लेंथ ऑफ एबी आणि लेंथ ऑफ डीसी ह्या काय आहेत, समांतर बाजू आहेत, एबी आणि डीसी। मग यांची बेरीज करायची, एबीची लांबी किती आहे 13 सेंटीमीटर, 13 अधिक डीसी ची लांबी किती आहे 9, आणि गुणिले लंबांतर, लंबांतर कोणता माहित आहे, उंची म्हणजेच लंबांतर आहे, म्हणजे याचं माप किती आहे 8 आहे। बरोबर आहे 1/2 गुणिले 13 आणि 9 किती होतात मुलांनो, तर 22 होतात, गुणिले 22 गुणिले 8। मग ह्या दोन या 22 ला बघूयात, बे एक बे। मग इथं 11 गुणिले 8 बरोबर किती होतात, हे 88। म्हणून चौकोन एबीसीडी चे क्षेत्रफळ
बरोबर आहे 88 चौरस सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण ह्याचं समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ अतिशय सोप्या सूत्राच्या आधारे काढू शकतो. 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. हे अतिशय सोपं सूत्र आहे, लक्षात ठेवा. 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर. आता दुसरं उदाहरण आहे, एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे, त्याची उंची 4.2 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. तर इथं सरळ सरळ लांबी सांगितलेली आहे, दोन्ही बाजूंची लांबी. मग इथं सूत्र लिहून टाकायचं, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर म्हणा किंवा उंची म्हणा, एकच असते लंबांतर आणि उंची. यालाच लंबांतरही म्हणतात आणि यालाच उंची असं सुद्धा म्हणतात. उंची सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो गुणिले उंची. बरोबर आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज. समांतर बाजू किती सांगितल्या 8.5 आणि दुसरी कोणती सांगितली 11.5. या दोघांची बेरीज करायची आणि उंची किती आहे 4.2. बरोबर आहे 1/2 गुणिले 8.5 आणि 11.5 या ठिकाणी बेरीज करायची. 5 आणि 5 10 ला 0, हचाला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 8 10 ला 0, हचाला 1, 1 आणि 1 2 म्हणजेच 20.0 गुणिले 4.2. म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो 1/2 गुणिले 20 गुणिले 4.2. बे 1 बे, बे 1 बे 0. बरोबर आहे 10 गुणिले 4.2. बरोबर आहे 10 ने 4.2 ला गुणलं तर इथला दशांश चिन्ह कटतो. जो या ठिकाणी दशांश चिन्ह आहे तो एका स्थळानं पुढे जातो, म्हणजेच याचं उत्तर काय येते 42 येते मुलांनो. म्हणून समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 42 चौरस सेंटीमीटर हे याचं उत्तर येते. अशा प्रकारे हे दोन अतिशय सोपी उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवले आहेत. तर लगेच आपण तिसरं उदाहरण बघूयात. तर मुलांनो तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी, चौकोन PQRS हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. हा जो चौकोन आहे PQRS हा कसा आहे समद्विभुज समलंब चौकोन आहे. समद्विभुज म्हणजे काय, तर याच्या दोन बाजूंची लांबी कशी आहे समान आहे, सारखी आहे. तर कोणत्या दोन बाजूंची लांबी आपल्याला समान दिसते, तर हे बाजू PS आणि बाजू QR या दोन बाजूंची लांबी कशी आहे समान आहे, सारखी आहे. आणि हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन म्हणजे काय, तर चौकोनाच्या बाजूंच्या समोरासमोरील दोन जोड्यांपैकी एक जोडी कशी असते परस्परांना समांतर असते. बाजूंच्या दोन जोड्या, ही समोरासमोरील बाजूंच्या दोन जोड्या, ही जोडी आणि ही जोडी परस्परांना समांतर आहे का, तर नाही. तर बाजू PQ आणि बाजू SR ही जोडी परस्परांना समांतर आहे. या जोडीमधील दोन्ही बाजूंचं अंतर हे जे आहे परस्परापासून समान अंतरावर आहे. मग ही बाजू कशी आहे, हे समांतर बाजू आहे आणि ही बाजू कशी आहे, ह्या दोन बाजू समद्विभुज आहेत, म्हणजे यांचं माप कसं आहे समान आहे, सारखं आहे. आणि पुन्हा काय सांगितलं, लेंथ ऑफ PQ बरोबर आहे 7 सेंटीमीटर, याचं माप सांगितलं 7 सेंटीमीटर. रेख PM लंब बाजू SR, PM हा जो आहे या SR वर कसा आहे लंब आहे. आणि लेंथ ऑफ SM किती सांगितलं 3 सेंटीमीटर. बघा हे माप 3 सेंटीमीटर सांगितलं. आणि समांतर बाजूमधील अंतर 4 सेंटीमीटर आहे. हे अंतर किती आहे 4, इथं 4 आहे म्हणजे इकडे सुद्धा किती राहते मुलांनो 4 सेंटीमीटरच राहते. मी इथं या ठिकाणी या बाजू सारखाच जसं आपल्याला आकृतीमध्ये ही बाजू दिलेली आहे 4 सेंटीमीटर, त्याच आकाराची इकडे मी दुसरी बाजू सुद्धा काढलेली आहे 4 सेंटीमीटर. कारण ही उंची 4 आहे म्हणजेच ही उंची सुद्धा किती राहील 4 सेंटीमीटर राहील. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इथे 3 आकृत्या तयार होत आहेत. पहिली कोणती, तर त्रिकोण PMS, त्रिकोण QNR आणि चौकोन PQNM
या 3 आकृत्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज केली म्हणजे आपल्याला चौकोन PQRS या चौकोनाचं क्षेत्रफळ प्राप्त होते. आपण या ठिकाणी समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढणं बघत आहोत, परंतु या आकृतीमध्ये आपल्याला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्र काय आहे? 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर म्हणजेच उंची. तर समांतर बाजू ह्या ज्या आहेत या दुसऱ्या बाजूची लांबी आपल्याला दिलेली नाही आणि उंची दिलेली आहे, परंतु समांतर बाजूंची बेरीज देताना ह्या दुसऱ्या बाजूची लांबी दिलेली नाही. परंतु मग आपल्याला या ठिकाणी क्षेत्रफळ ते काढायचं. मग कसं काढायचं? तर इथं जो त्रिकोण तयार होत आहे तशाच प्रकारचा त्रिकोण मी इकडे तयार केला आणि ह्या त्रिकोणाचं सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ या त्रिकोणाचं काढायचं, या त्रिकोणाचं काढायचं आणि या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आणि तिन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळांची बेरीज केली म्हणजे आपल्याला चौकोन PQRS या आकृतीचं क्षेत्रफळ प्राप्त होते. मग आता पहिल्यांदा त्रिकोण PMS चे क्षेत्रफळ काढूयात. त्रिकोण PMS चे क्षेत्रफळ. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे आपल्याला सूत्र माहित आहे. मग 1/2 गुणिले पाया पाया किती आहे मुलांनो? 3 आहे आणि उंची किती आहे? 4 आहे. बे 1 बे आणि बे दोन्ही 4. बे दोन्ही 4 बरोबर आहे 3 गुणिले 2 बरोबर आहे 6 चौरस सेंटीमीटर. 6 चौरस सेंटीमीटर हे काय झालं? त्रिकोण PMS चे क्षेत्रफळ झालं. मग त्रिकोण QNR चे क्षेत्रफळ. त्रिकोण QNR चे क्षेत्रफळ इथं सुद्धा काय होते? ही उंची 4 मिली म्हणजे ही उंची सुद्धा किती राहते? 4 सेंटीमीटरच राहते आणि हे माप 3 सेंटीमीटर दिलं म्हणजे याचं माप सुद्धा किती राहते मुलांनो? 3 सेंटीमीटरच राहते. मग याचं सुद्धा क्षेत्रफळ तसंच होते. काय सूत्र आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची बरोबर आहे 1/2 गुणिले पाया किती आहे या ठिकाणी? 3 आहे परत तोच आणि उंची किती आहे? 4 आहे. बे 1 बे बे दोन्ही 4 बरोबर आहे 3 दोन्ही 6 चौरस सेंटीमीटर. आणि नंतर आपल्याला चौकोन PQNM चे क्षेत्रफळ काढूया. चौकोन PQNM हा कोणता चौकोन आहे मुलांनो? तर हा आहे याच्या समोरासमोरील 2 बाजू कशा आहेत? तर समान लांबीच्या आहेत. म्हणजेच हा काय आहे? तर आयत आहे. हे बघा ह्या 2 बाजूंची लांबी कशी आहे? समान आहे आणि या 2 बाजूंची लांबी सुद्धा कशी आहे? समान आहे, सारखी आहे. म्हणजेच समोरासमोरील 2 बाजू समान असताना ही आकृती कोणती असते? तर आयताची असते. मग चौकोन PQNM हा काय आहे? आयत आहे आणि आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे मग? म्हणून चौकोन PQNM चे क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आपण या ठिकाणी वापरू शकतो. आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे? तर लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले रुंदी आपण हे सूत्र लिहायचं. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे मुलांना या ठिकाणी? 7 आहे आणि रुंदी किती आहे? तर 4 आहे. मग 7 चौक किती? 28 चौरस सेंटीमीटर. आता बघा मुलांनो या तीनही आकृत्यांचे क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं. या त्रिकोण PMS प्राप्त झालं, त्रिकोण QNR प्राप्त झालं आणि चौकोन PQNM प्राप्त झालं. म्हणून चौकोन PQRS चे क्षेत्रफळ PQRS चे क्षेत्रफळ बरोबर आहे त्रिकोण PMS चे क्षेत्रफळ अधिक चौकोन PQNM चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण QNR किंवा QNR चे क्षेत्रफळ.
मग हे किती दिलं, पीएमएच क्षेत्रफळ किती निघालं, तर 6 चौरस सेंटीमीटर. आणि चौकोन पीक्यूएनएम चे क्षेत्रफळ किती निघालं, तर 28 चौरस सेंटीमीटर. आणि त्रिकोण क्यूएनआर चं क्षेत्रफळ किती निघालं, तर 6 चौरस सेंटीमीटर. मग हे किती झालं बेरीज याची, 28 आणि 6 34, 34 आणि 6 40 चौरस सेंटीमीटर. मग चौकोन पीक्यूआर चे क्षेत्रफळ काढा. मग म्हणून लिहायचं खाली, म्हणून चौकोन पीक्यूआरएस चे क्षेत्रफळ 40 चौरस सेंटीमीटर आहे. अशा प्रकारे आपण हे उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने सोडवलेलं आहे. काही नाही, आपल्याला बघितल्याबरोबर वाटतं या ठिकाणी की बाबा इथे एकच माप दिलं, दुसरं माप दिलंच नाही, मग कसं करायचं, तर अतिशय सोपं आहे. प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं असते, फक्त त्या प्रश्नाला बारकाईने बघावं लागते. इथं याची लांबी 4 सेंटीमीटर दिली आणि इथं त्रिकोण तयार झाला आणि इथे एक शब्द महत्वपूर्ण वापरला की हा काय आहे, समद्विभुज समलंब चौकोन आहे. समद्विभुज आहे म्हणजे या बाजूची लांबी आणि या बाजूची लांबी कशी आहे, समान आहे, सारखी आहे. म्हणून याचं माप आपल्याला आणि याचं माप समान आहे, म्हणजे हा जो इकडं काटकोन त्रिकोण तयार होत आहे याचं क्षेत्रफळ आणि याचं क्षेत्रफळ कसं राहील, समान राहील. कारण याची लांबी, याची उंची 4 सेंटीमीटर दिली म्हणजे याची उंची सुद्धा किती राहील, 4 राहील. मग याची उंची 4 आहे तर इकडचं माप इथं 3 आहे तर इथं सुद्धा किती राहील, 3 राहील. म्हणजे याचं क्षेत्रफळ सुद्धा किती आलं, 6 चौरस सेंटीमीटर. आणि याचं सुद्धा किती आलं, 6 आलं. आणि हा इथं उर्वरित जो चौकोन आहे तो कोणता आहे, तर आयत आहे. मग आयताचे क्षेत्रफळ सूत्र जे आहे, तर लांबी गुणिले रुंदी त्या सूत्रामध्ये आपण शेवटी सोडल्यानंतर याचं क्षेत्रफळ 28 चौरस सेंटीमीटर. आणि या तीनही क्षेत्रफळांची बेरीज केल्यानंतर आपल्याला चौकोन पीक्यूआरएस चं क्षेत्रफळ प्राप्त होते. अशा प्रकारे आपण हे सराव संच 15.3 सोडवलेलं आहे. उर्वरित सराव संच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.